जसं तुम्ही बांबूचं झाड पाहिलं असेल त्याला वेळ लागणार आहे. बांबूच्या झाडाला जर तुम्ही शेतात लावलं असेल, सगळे शेतकरी वर्ग आहे, बांबूचं झाड शेतामध्ये जर लावलं आणि एक पारिजाताचं झाड लावलं, दोन झाड जर त्या शेतामध्ये लावले, पारिजाताचं झाड तुमचं 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, 10 महिन्यात, त्या एका वर्षात तो एकदम फुलायला लागतं. पण हे जे बांबूचं झाड तुम्ही लावले, ते बांबूचं झाड तुम्हाला कमीत कमी 4 वर्ष ते 5 वर्ष त्या शेतातून ते बाहेर सुद्धा निघत नाही. पण 4-5 वर्षानंतर ते जेव्हा बाहेर निघताना, तर ते 6 महिन्यामध्ये तुम्ही पाहशाल की त्याच्या बांबूच्या झाडामधून असे असंख्य असे त्याचे कोंब तयार होतात आणि खूप सारे बांबू बनतात. तर 5 वर्ष 6 वर्ष ज्या मुलांवरती, ज्याच्यावरती पाणी घातलं तुम्ही, ज्याला खत पाणी दिलं, आणि तेच बांबूचं झाड त्या पारिजाताच्या झाडापेक्षा सुद्धाही खूप मोठं होतं आणि असं ते आज एक मोठं डफाळून ते मोठं तयार होतं. आणि त्या बांबूच्या झाडाप्रमाणे सुद्धा ह्या मुलांची कॅपॅसिटी आपल्याला तयार करायची. आणि तेव्हाच हे मुलं आपल्या आयुष्यातील जडणघडण, आपल्या आयुष्यातील स्वप्न, आपल्या आयुष्यातील परिपूर्ती, या सगळ्या मार्गाकडे आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो.